नमस्कार, मी कविता. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी प्रेग्नन्सी रुटीन शेअर करणार आहे. ही माझी सेकंड प्रेग्नन्सी आहे आणि आत्ता मला थर्ड ट्रायमिस्टर चालू आहे. म्हणजे नुकताच 9वा महिना स्टार्ट झालेला आहे आणि म्हणजे आत्तापर्यंत मी कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत किंवा आपण प्रेग्नन्सी रुटीन आपलं कसं असलं पाहिजे, या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. गुड मॉर्निंग. सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि मंडे टू फ्रायडे अगदी बिझी रूटीन असतं, तर त्यामुळे माझी सकाळची सुरुवाती 6:15 पासून सुरू होते. म्हणजे माझं जे रूटीन आहे ते 6:15 पासून स्टार्ट होतं आणि अगदी सकाळी उठल्याबरोबर मी कोमट पाणी घेते. जरी मी सुट्टीच्या दिवशी लेट उठली तरीसुद्धा मी उठल्याबरोबर रोज कोमट पाणी घेते. म्हणजे कोरोनापासूनही लागलेली सवय अजूनसुद्धा आहे आणि कोमट पाणी पिण्याची सवय खूप चांगली असते. तर आणि कोमट पाणी पिताना नेहमी आपण सकाळी म्हणजे शांतपणे बसून नंतर थोडंसं गोट करत विदाऊट ब्रश हे पाणी घ्यायचं. बरेच जण ब्रश केल्यानंतर पाणी पितात, तर तसं न करता विदाऊट ब्रश आपण कोमट पाणी घेतलं पाहिजे. त्यानंतर सकाळी सकाळी 6:30 ते 7:30 माझा एक्सरसाइज प्राणायामचा टाईम असतो. म्हणजे यामध्ये मी वेगवेगळे योगासने करत असते. प्रेग्नन्सीमधले योगासने हे म्हणजे वेगळे असतात, जे आपल्या ऑल बॉडीसाठी तसेच आपल्या बेबीच्या ग्रोथ किंवा डेव्हलपमेंटसाठी खूप उपयोगी असतात. तर त्यामुळे म्हणजे ही योगासने तरी मी 7व्या महिन्याच्या एंडिंगपासून स्टार्ट केलेली आहेत. कारण सुरुवातीला पहिले 3 महिने आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. पहिले 3 महिने आपला गर्भ हा अस्थिर असतो. त्यामुळे या काळामध्ये आपण कुठलेही कठीण आसन करायचे नाही. बऱ्याचदा आपल्याला यूट्यूबवर किंवा इतर सोशल मीडियावर बरेच म्हणजे आपल्याला एक्सरसाइज किंवा योगासनं वगैरे बघायला मिळतात. पण योग्य ती माहिती घेतल्याशिवाय आपण कुठलंही आसन करायचं नाही. सुरुवातीला तर अजिबात नाही. म्हणजे नंतर तुम्ही 5व्या-6व्या महिन्यानंतर योगासने नक्कीच करू शकतात. आणि योगासने करण्यासाठी मला हा सकाळचा टाईम खूप बेस्ट वाटतो. कारण सकाळची अगदी शुद्ध हवा, एनर्जेटिक वातावरण असतं. त्यामुळे आणि योगासने करताना आपण अजून काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर ते म्हणजे योगासने करण्यासाठी जास्त वारा असलेलं ठिकाण किंवा आपल्याला कम्फर्टेबल असं ठिकाण आपण निवडायचं आहे. त्यानंतर अगदी आपलं पोट भरलेलं नसावं आणि कपडेसुद्धा अगदी लूज आपल्याला कम्फर्टेबल असतील असेच आपण कपडे घालून आणि आपल्याला जेवढी कॅपॅसिटी असेल, जेवढं होत असेल तेवढंच आपण तशाच पद्धतीने योगासने वगैरे करायची आहेत. आणि हे सर्व एक्सरसाइजेस, प्राणायाम वगैरे मी माझ्या गर्भसंस्कारच्या क्लासमधून शिकलेले आहे आणि त्या पद्धतीने मी रोज सकाळी एक्सरसाइज वगैरे करत असते. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे मी व्हिडिओ बनवताना वेगवेगळ्या दिवसाचे किंवा मला जसं पॉसिबल होईल तसं मी व्हिडिओ क्लिप्स घेतलेले आहे. कारण व्हिडिओ बनवणंही खूप सोपं नसतं. व्हिडिओ बनवताना पण खूप उठ-बस सारखे करावं लागते. तर त्यामुळे मला जसं पॉसिबल झालं आहे तसं मी क्लिप्स घेतलेले आहेत. त्यानंतर सकाळी उपाशी पोटी मी लगेच पंचामृत घेते. तर इथे पंचामृत बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 चमचा मध घेतलेला आहे. तर सर्वात आधी मध घ्यायचं आहे आणि मध घेताना नेहमी ते मध प्युअर असलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2-3 चमचे दूध घेतलेलं आहे. त्यानंतर दही, साखर, त्यानंतर तूप 2 चमचे घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पंचामृत बनवायचं आहे आणि सकाळी उपाशी पोटी पंचामृत घेतल्याने आपलं पचन सुधारतं. त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते. त्यानंतर बाळाच्या ग्रोथसाठी सुद्धा पंचामृत खूप उपयोगी आहे. इम्युनिटी वाढते. त्यामुळे रोज पंचामृत मी आवर्जून घेते आणि पंचामृत मला खूप आवडतं. परंतु सकाळी उपाशीपोटी पंचामृत घेतल्यामुळे आपल्याला सूट होतं की नाही किंवा खूप ॲसिडिटीचा त्रास होत असेल, त्याच्यानंतर डायबिटीस वगैरे असेल, तर असे काही त्रास असतील तर पंचामृत तुम्ही नक्कीच टाळायचं आहे. किंवा पंचामृत आपल्याला सूट होत असेल तरच घ्यायचं आहे. त्यानंतर हा माझा सकाळचा नाश्ता. तर यामध्ये मी इथे खारी खोबऱ्याचा डिंकाचा लाडू घेतलेला आहे. माझी प्रेग्नन्सी जर्नी ही हिवाळ्यापासून स्टार्ट झाली होती. त्याच्यामुळे मी इथे डिंकाचे लाडू खात होती. जसं वातावरण चेंज होतं तर लगेच आपण आपला आहारात चेंज करायचा. म्हणजे इथे डिंकाच्या लाडूऐवजी आपण
म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा देणारे जे नागलीचे लाडू वगैरे असतात तर ते म्हणजे त्याच्यात मी चेंज केला होता. त्यानंतर इथे खजूर आहे, 2 अंजीर, मनुके, भिजवलेले बदाम, रोस्ट केलेले मखाना, पिस्ता असे सर्व पदार्थ मी इथे घेतलेले आहेत, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. त्यानंतर सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान मी रोज सकाळी म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसते. मग उन्हात बसून मी कधी-कधी माझं घरातलं कामही करते किंवा सुट्टीच्या दिवशी मी बुक्स वगैरे रीडसुद्धा करते. तर सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरासाठी किती फायदे आहेत हे सर्वांना माहितीच आहे आणि सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते आणि आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये जास्तीत जास्त कॅल्शियमची गरज असते. तर व्हिटॅमिन डीमुळे कॅल्शियम योग्यरित्या शोषले जाते आणि त्यामुळे आई आणि बाळ दोघांचीही हाडे मजबूत राहतात. प्रेग्नन्सीमध्ये नियमित आपण सूर्यप्रकाश घेतला तर आपल्या बाळाचा ओव्हरऑल डेव्हलपमेंटसुद्धा चांगला होतो. तसेच प्रेग्नन्सीमध्ये आपलं म्हणजे मूड स्विंग्स होत असतात तर ते सुद्धा कमी होतात, स्ट्रेस कमी होतो, आपली झोप देखील सुधारते. तसेच आपलं मन म्हणजे माइंड देखील फ्रेश होतं. तर त्यामुळे सकाळचं कोवळं ऊन आपण नक्कीच घेतलं पाहिजे. त्यानंतर अर्धा ते 1 तासानंतर मी दूध घेते विथ प्रोटीन पावडर जी डॉक्टरांनी सजेस्ट केलेली आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये कॅल्शियम प्रोटीन्सची आवश्यकता असते तर ते आपल्याला या दुधातून आणि या प्रोटीन पावडरमधून मिळत असते. तर अशा प्रकारे मी 2 म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी किंवा रात्री मूड असेल तसं मी दूध घेत असते. त्यानंतर घरातली सर्व हळूहळू एक कामं माझे सुरू होतात. घरात भरपूर छोटे-मोठे कामं असतात ते आपल्याला करावेच लागतात. तर फक्त कामं करताना जास्त ओव्हर एक्झर्शन होणार नाही किंवा कामं करत असताना आपल्याकडून कुठलीही जड वस्तू उचलली जाणार नाही, जास्त खाली वाकलं जाणार नाही. याची सर्व काळजी घेऊनच कामं करायची आहेत आणि ते आपल्याला अगदी पहिल्यापासून म्हणजे सांगितलं जातं. मग घरातील ते मोठी व्यक्ती असेल किंवा डॉक्टर असतील आणि ती काळजी आपल्याला घ्यावीच लागते. तर ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन घरातली सर्व म्हणजे कामं मी करत असते. आणि कधी जर सकाळी एक्सरसाइजला किंवा प्राणायामला वगैरे वेळ नाही मिळाला तरीसुद्धा घरातली अशी म्हणजे कामं करत असल्याने आपल्या शरीराची तितकीच हालचाल होते. आपण ॲक्टिव्हसुद्धा राहतो आणि आपलं माइंड देखील फ्रेश होतं. तर त्यामुळे आपल्या म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये थोडीफार तरी शरीराची आपण हालचाल करणं आवश्यक आहे. अंघोळ करून फ्रेश झाल्यानंतर रोज सकाळी मी सूर्याला अर्घ्य देते, सूर्यनमस्कार करते आणि तुळशीपूजन देखील करत असते. सकाळची देवपूजा केल्याने आपलं घर आणि मन अगदी प्रसन्न होत असतं. आपल्या मनाला एक वेगळी शांतता मिळत असते आणि खरंच मनःशांतीची जी खरी वेळ असते तर ती म्हणजे देवपूजेची. तर देवपूजा करत असताना खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि देवपूजा करत असताना मी म्हणजे आरती म्हणणे, तसेच वेगवेगळे मंत्रस्तोत्र म्हणत असते, ध्यानधारणा करत असते आणि संध्याकाळी सुद्धा दिवा लावताना वेगवेगळे श्लोक तसेच हनुमान चालिसेचे पठण करते. त्यानंतर 12 वाजेच्या आत मी जास्तीत जास्त फ्रुट्स आणि फ्रूटचा ज्यूस घेण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हाही मी किचनमध्ये स्वयंपाक करत असते तर तेव्हा मी माझे फेवरेट सॉन्ग्स, सायलेंट म्युझिक ऐकत असते. त्याचबरोबर सकाळी-सकाळी टिफिन करत असताना किंवा संध्याकाळी स्वयंपाक करताना मी देवाचे श्लोक, मंत्रस्तोत्र ऐकत असते. बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाकाचा खूप कंटाळा येत असतो किंवा एखाद्या कामाचा कंटाळा येत असतो. काम करत असताना किंवा किचनमध्ये स्वयंपाक करत असताना नक्कीच आपले फेवरेट सॉन्ग्स असतील किंवा देवाचे मंत्रश्लोक ऐकल्याने किचनमध्ये म्हणजे किचनमध्ये किंवा आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होते. आपलं मन देखील फ्रेश होतं आणि आपण जो स्वयंपाक बनवत असतो तर त्यामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. तर त्यामुळे स्वयंपाक करताना मी रोज म्हणजे मला ती सवयच आहे आधीपासून आणि अजूनसुद्धा मला प्रेग्नन्सीमध्ये कंटाळा आला तर मी रोज सॉन्ग्स ऐकता-ऐकता स्वयंपाक करत असते. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी भाजी-पोळी, सलाड तसेच दही आवर्जून घेत असते.
असं आपण घरच्या घरी बनवलेला सात्विक आहार रोज सकाळ संध्याकाळ घेतला पाहिजे. तसेच प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा आपल्याला आवडीचे आपल्याला गोड, आंबट, चटपट पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. तर आपण त्या इच्छा देखील पूर्ण केल्या पाहिजे स्वतःच्या. तर म्हणजे आणि सारखं-सारखं कधी-कधी भाजी-पोळी खाऊन सुद्धा कंटाळा येत असतो. तर त्यामुळे मी रात्रीच्या जेवणात राईस तसेच मला जर खूप काही वेगळं खाण्याची इच्छा असेल, तर ते सुद्धा मी बनवून माझ्या इच्छा नक्कीच पूर्ण करते. त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर मला म्हणजे शक्य होईल तितका वेळ मी वज्रासनात बसण्याचा प्रयत्न करत असते. कारण असं म्हणतात की दुपारच्या जेवणानंतर आपण वज्रासनात बसणं म्हणजे बसायला पाहिजे आणि रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणं महत्त्वाचं आहे. तर या गोष्टी म्हणजे मला आत्ता माहीत झाल्या, तर त्यामुळे मी वज्रासनात बसणं थोडं अवघड होतं. पण जितका वेळ ॲटलीस्ट जास्तीत जास्त 5 मिनिटं तरी मी बसण्याचा प्रयत्न करते. आणि त्यासोबत दुपारच्या जेवणानंतर तसेच रात्रीच्या जेवणानंतर काही मला मेडिसिन्स दिलेल्या आहेत. कॅल्शियम तसेच फॉलिक ॲसिड वगैरे, तर त्यासुद्धा मी घेत असते जेवणानंतर. त्यानंतर दिवसभरातील 4 ते 5 तास मला ऑफिस वर्क असायचं. म्हणजे मी आधीपासून वर्क फ्रॉम होम करत होते आणि प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यापर्यंत मी माझा जॉब पूर्ण केला आणि 8व्या महिन्यापासून मी ब्रेक घेतलेला आहे. आणि जॉब करता-करता मला कुठेतरी वाटत होतं, की मला स्वतःसाठी वेळ खूप कमी पडत होता. तर प्रेग्नन्सीमध्ये आपण जितकं आपण स्वतःसाठी, आपल्या बेबीसाठी वेळ देऊ तितकं महत्त्वाचं आहे. आणि जॉब करता-करता या गोष्टी म्हणजे आपल्याला असं वाटतं, की आपण नवीन शिकतोय, काहीतरी करतोय, तर आपण ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे. नक्कीच ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे, पण प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला म्हणजे प्रेग्नन्सीचे जे 9 महिने असतात, तर ते खूप महत्त्वाचे असतात. हे दिवस परत येत नाही आणि त्यामुळे म्हणजे त्या गोष्टींना फर्स्ट आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि नक्कीच आपण आपला प्रेग्नन्सीमध्ये स्क्रीन टाईम तरी कमी करून स्वतःसाठी आणि आपल्या बेबीसाठी वेळ दिला पाहिजे, असं मला तरी वाटत होतं. त्यामुळे मी शेवटचे 2 महिने ब्रेक घेऊन नक्कीच मी माझी प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे. त्यानंतर दुपार ते रात्रीच्या फ्री टाईममध्ये मी माझ्या मोठ्या मुलासोबत टाईम स्पेंड करत असते. म्हणजे दुपारी किंवा रात्रीमध्ये मला जेव्हाही वेळ मिळेल, तर तेव्हा मी त्याचा स्टडी घेत असते. आणि त्याचा स्टडी घेता-घेता माझी कुठेतरी ॲक्टिव्हिटी होत असते. प्रेग्नन्सीमध्ये आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्याचं म्हणजे प्रयत्न करायचा. प्रेग्नन्सीमध्ये आपण जेवढ्याही ॲक्टिव्हिटी करू, म्हणजे जसं की मुलांचे पझल्स असतात, गेम्स असतात, तर ते आपण खेळले पाहिजे. तर मी माझ्या मुलासोबत त्याचा स्टडी तर घेतेच, पण कधी-कधी आम्ही लुडो असेल, कॅरम असेल अशा अ, जे इनडोअर गेम्स असतात, पझल्स असतात, ते सुद्धा आम्ही खेळत असतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये आपण जितक्या ॲक्टिव्हिटी करू किंवा पझल गेम्स खेळू तितकं आपलं बाळ सुद्धा ॲक्टिव्ह राहतं आणि बाळाची मेमरी शार्प होण्यास देखील मदत होत असते. तर त्यामुळे आपण प्रेग्नन्सीमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे आणि म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने आपण जितकंही आवडीने ज्या गोष्टी करू, तर तीच आवड आपल्या बाळामध्ये सुद्धा निर्माण होत असते. तीच पॉझिटिव्हिटीसुद्धा आपल्या बाळामध्ये येत असते. आणि हेच यालाच खरं तर गर्भसंस्कार म्हणत असतात. म्हणजे आपल्या गर्भात असताना आपल्या बाळावर आपण जे संस्कार केलेले असतात किंवा जी पॉझिटिव्हिटी निर्माण केली असते, तर तीच आपल्या बाळामध्ये तयार होत असते. तर त्यामुळे आपण नक्कीच आपल्या बाळासाठी जितकं पॉझिटिव्ह किंवा जितकं आपल्याला त्याच्या डेव्हलपमेंटसाठी करता येईल, तर तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे मी माझ्या मुलाचा अभ्यास घेता-घेता माझं बुक वाचण्याचं सुद्धा काम करत आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये आपण जास्तीत जास्त बुकसुद्धा वाचले पाहिजे. त्यानेही आपलं मन शांत राहतं. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा आपले मूड स्विंग्स होत असतात. कधी-कधी खूप स्ट्रेस वाटतो किंवा कधी-कधी खूप इमोशनल फील होतं. तर अशा वेळेस आपण बुक्स म्हणजे वाचायचे. तर बुक्स वाचल्याने आपला स्ट्रेसही कमी होतो. तसेच आपलं मन शांत होतं आणि त्याने म्हणजे खूप रिलॅक्स फील होतं. त्याच्यामुळे आपण वेगवेगळे बुक्स रीड केले पाहिजे आणि आपण जेही वाचू तर ते मोठ्याने वाचलं पाहिजे, जेणेकरून आपल्या बाळालाही ते ऐकलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरही ते संस्कार होतात. संध्याकाळी 6 नंतर माझा वॉकिंग टाईम असतो. तर जास्तीत जास्त मी 15-20 मिनिटं चालण्याचा प्रयत्न करते. शेवटच्या 3rd ट्रायमिस्टरमध्ये आपल्याला म्हणजे चालणं थोडं मुश्किल होतं. आपला चालण्याचा स्पीड खूप कमी होतो.
आणि आपल्याला चालण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. तर त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी चालण्याचा प्रयत्न करते. आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं. आणि आमच्या इथे आजूबाजूला म्हणजे हिरवीगार झाडं, शेती आहे. तर अशा निसर्गरम्य वातावरणात आपण वेळ घालवला पाहिजे. आणि घरात बसून बसून राहून खूप आपल्याला कधी-कधी स्ट्रेस येतो, कंटाळा येतो. तर अशा वेळेस आपण बाहेर पडून अशा निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवला पाहिजे. आणि आपलं रोजच्या रोज जरी एक्सरसाइज, प्राणायाम वगैरे होत नसेल, तरी चालण्यासाठी वेळ आपण थोडा जरी दिला, तरी आपलं माइंड तितकंच फ्रेश होतं आणि आपली बॉडी देखील रिलॅक्स राहते. तर त्यामुळे संध्याकाळचा टाईम मी आवर्जून चालण्यासाठी आणि अशा निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवत असते. रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर मी गर्भसंवाद करत असते. तर गर्भसंवाद म्हणजे गर्भसंस्काराचा एक प्रमुख भाग आहे. गर्भसंवाद म्हणजे आपल्या गर्भात असलेल्या बाळाशी संवाद करणे किंवा आपल्या गर्भात असलेल्या बाळाशी बोलणे, बाळाला आपल्या हातांचा स्पर्श जाणवणे. तर जेही आपल्या मनात असेल, जेही आपल्या मनात अगदी पॉझिटिव्ह गोष्टी असतील, तर त्या आपल्या बाळाशी बोलत राहायच्या. नेहमी आपल्या बाळाशी कनेक्टेड राहायचं. की दिवसभरात काय गोष्टी घडल्या आहेत किंवा आपण आपलं बाळ आपल्याला कसं पाहिजे आहे, तर त्या रिलेटेड आपण सगळं काही आपल्या बाळाशी आपण बोलायचं. जेव्हाही आपल्याला गर्भसंवाद करायचा असेल, तर एका जागी शांत बसून आपले दोन्ही हात आपल्या पोटावर ठेवायचे आहे आणि दिवसभरात घडलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, तर आपल्या बाळाला सांगायच्या आहेत. अगदी म्हणजे आपलं बाळ आपल्यासमोर आहे असं गृहीत धरून आपण आपल्या बाळाशी संवाद साधायचा आहे. त्यानंतर आपण जेव्हाही म्हणजे बुक्स वाचतो, तर किंवा एखादे श्लोक, मंत्र, स्तोत्र म्हणत असतो, तर ते अगदी मोठ्याने वाचून म्हणजे बाळाला वाचून दाखवायचे आहे. जेणेकरून ते बाळाला ऐकू येतं आणि ते जे संस्कार असतात तर ते बाळाला लागू होतात. तसेच बाळाला म्हणजे बाळामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी करून आपण आपल्या बाळावर तसेच गर्भसंस्कार करू शकतो. तर अशा प्रकारे माझं सध्याचं रुटीन चालू आहे आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एकच सांगेल की आपल्या प्रेग्नन्सीमध्ये नेहमी छान, हॅप्पी आणि पॉझिटिव्ह राहा. कारण प्रेग्नन्सीचे प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक महिने हे सेम असतात असं नाही. म्हणजे आपल्या महिन्यानुसार चेंजेस होत राहतात आणि कधीकधी आपल्याला खूप इमोशनल फील होतं, कधीकधी खूप हॅपी फील होतं आणि बऱ्याच गोष्टीची चिंतासुद्धा आपल्याला असते. म्हणजे आपल्या बाळाची जास्तीत जास्त आपल्याला काळजी असते की आपण कोणत्याही गोष्टी करत असलो की आपण खरंच हे बरोबर करतो की चुकीचं करतो आहे, असे बरेच प्रश्नसुद्धा आपल्या मनात राहतं. किंवा काय खायचं, काय नाही खायचं, असेसुद्धा बरेच प्रश्न असतात. तर अगदी व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ म्हणजे माझ्या अनुभवानुसार तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकतात. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ज्या कोणी म्हणजे ज्यांची फर्स्ट प्रेग्नन्सी असेल, नवीन मॉम्स असतील, तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगात येईल. तर हॅप्पी राहा आणि पॉझिटिव्ह राहा. धन्यवाद.